त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करणार आहे. टू गेट मॅक्झिमम करंट थ्रू अ रेजिस्टर ऑफ 2.5 ओहम वन कॅन यूज m rows ऑफ सेल इच रो हॅविंग n सेल्स. तर आपल्याला मॅक्झिमम करंट लागतो आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स दिला आहे 2.5 ओहमचा. तर त्याच्यासाठी आपल्याला m रोज यूज करायचं आहे आणि त्या प्रत्येक रोमध्ये n सेल्स आहे. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ इच सेल इज 0.5 ओहम. तर त्या प्रत्येक रेजिस्टन्स जो आहे इंटरनल रेजिस्टन्स तो किती आहे तर 0.5 ओहमचा. व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ n अँड m. n आणि mची व्हॅल्यू काय असणार ते आपल्याला फाइंड करायचं. इफ द टोटल नंबर ऑफ सेल्स इज 45. तर टोटल नंबर ऑफ सेल 45 आहे. तर हा क्वेश्चन 2006ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे m इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 15. बी ऑप्शन आहे n इज इक्वल टू 5, n इज इक्वल टू 9. सी ऑप्शन आहे m इज इक्वल टू 9, n इज इक्वल टू 5. आणि डी ऑप्शन आहे m इज इक्वल टू 15 अँड n इज इक्वल टू 3. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला मॅक्झिमम करंट एक्सटर्नल रेजिस्टरमधून पास करायचा, ज्या एक्सटर्नल रेजिस्टन्सची व्हॅल्यू 2.5 ओहम इतकी दिलेली आहे. ओके, मग एक्सटर्नल रेजिस्टन्स मी कॅपिटल आरने रिप्रेझेंट करणार आणि या कॅपिटल आरची व्हॅल्यू आहे 2.5 ओहम इतकी दिलेली आहे. ओके, आणि याच्यामध्ये m रोज दिलेलं आहे तुम्हाला सेलचं आणि त्या रोमध्ये n सेल्स आहे. ओके, m रोज दिलेलं आहे तुम्हाला. सपोज आपण काय घेतलं या ठिकाणी m रोज घेतलेले आहे आणि या m रोजमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे सेल कनेक्ट करायचं आहे आणि किती सेल कनेक्ट करायचं n सेल्स आपल्याला या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. सपोज आपण काय घेतलं तर या ठिकाणी पहिला सेल घेतला. ओके, तर आपण E1 कन्सिडर करू आणि त्याचं इंटरनल रेजिस्टन्स असेल ते किती असेल R1. त्याला कनेक्ट करायचं दुसरा. ओके, ज्याचं EMF असणार आहे किती तर E2 आणि त्याचं इंटरनल रेजिस्टन्स किती असणार तर R2 इतकं. असं करत 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 आपल्याला किती सेल्स कनेक्ट करायचे असे n सेल्स या ठिकाणी कनेक्ट करायचं आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती असणार तर RL. आता या केसमध्ये जो EMF दिलेला आहे तो कसा दिलेला आहे सगळ्यांचा सारखाच दिलेला आहे. म्हणजे E1 इज इक्वल टू E2 इट इज इक्वल टू E3 आणि EN जो आहे तो पण सगळ्यांचं सारखंच असणार, R पण सारखंच असणार. आणि जी इंटरनल रेजिस्टन्स दिलेलं आहे इंटरनल रेजिस्टन्स प्रत्येक सेलचं ते दिलेलं आहे तुम्हाला किती तर 0.5 ओहम इतकं दिलेलं आहे. ओके, असे तुम्हाला किती सेल्स आहे तर n सेल्स आहे. ओके, तर या ठिकाणी काय n सेल्स आहे ते आपल्याला या ठिकाणी कनेक्ट करायचं. ठीक आहे, मग असे रोज असणार आहे. तर या ठिकाणी आणखीन एक रो घेतला, असे m रोज आहे. या पद्धतीने आपल्याला ते कनेक्ट करायचं. ओके, तर या ठिकाणी आपण त्याला कनेक्ट करणार असेपर्यंत आपण काय तर लास्टचा कोणता घेतला तर n वाला घेतला. ठीक आहे, असं लास्टवाला n पर्यंत कितीपर्यंत घेतलं m पर्यंत. हा एक सेल असेल त्याचा परत इंटरनल रेजिस्टन्स, पुन्हा एक सेल असेल त्याचं इंटरनल रेजिस्टन्स, लास्टवाला सेल असेल त्याचं इंटरनल रेजिस्टन्स. या पद्धतीने आपण याला कनेक्ट केलं. ओके, आणि याला आपल्याला काय करायचं एक्सटर्नल रेजिस्टन्स पास कनेक्ट करायचा आणि हा जो एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे तो किती येतं कॅपिटल R. अशा पद्धतीने आपल्याला कनेक्ट करायचा. आता बघा आपल्याला m आणि या mची नंबर ऑफ सेल्स आणि नंबर ऑफ रोजची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके, आणि टोटल सेल जे आहे ही टोटल्स या सगळ्या सेलची जर ॲडिशन केली तर ती किती भेटणार तर 45. मग किती रोज आहे तर आपल्याकडे रो आहे m आणि किती रो आणि कॉलम जर घेतलं तर इथं n आहे आणि इथे m आहे. तर या दोघांचं काय करता येईल आपल्याला मल्टिप्लिकेशन, म्हणजे m इंटू n जर घेतलं तर हे टोटल नंबर जो आहे तो किती तर 45 इतका दिलेला आहे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम करंट पास करायचं आहे. आता ही खूप मोठी डायग्राम झाली तर आपण याला काय करू एक सिम्प्लिफाईड आणि छोटंसं डायग्राम घेऊ आणि त्याच्यासाठी मॅक्झिमम करंटची कंडिशन आपण या ठिकाणी डिस्कस करणार. मॅक्झिमम करंट म्हणजे मॅक्झिमम पॉवर जर ट्रान्सफर झाली तर मॅक्झिमम करंट पण त्या ठिकाणी करणार पास होणार. ओके, तर ही सर्किट समजली असेल. आता याला आपण नंतर डिस्कस करू. त्याच्या आधी आपण काय करू तर एक छोटीशी डायग्राम काढू आणि मॅक्झिमम करंटची काय कंडिशन आहे ते बघू. हा एक्सटर्नल रेजिस्टन्स झाला. या ठिकाणी आपण एक सेल कनेक्ट करणार ज्याचा EMF E इतका घेतला, त्याचं इंटरनल रेजिस्टन्स घेतलं स्मॉल r इतकं. याच्यातून करंट पास होणार आहे. करंट किती पास होणार आहे तर I इतका करंट याच्यातून काय होणार तर पास होणार. ओके,
आणि अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ किंवा किर्चॉफ्स करंट व्होल्टेज लॉ इज इक्वल टू या सगळ्या आय आणि आरचं काय करायचं, ॲडिशन करायचं. आय एकच आहे आणि दोन करंट जे आहे त्या दोन्ही रेजिस्टन्सची काय केली तर मी ॲडिशन. मग इज इक्वल टू आय कॅपिटल आर प्लस करायला स्मॉल आर. मग याच्यावरून आयची व्हॅल्यू फाईंड करून घेऊ आणि आयची व्हॅल्यू काय भेटणार, ई डिवायडेड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. आता आपल्याला घ्यायचं काय, पॉवर घ्यायचं आहे. आणि इलेक्ट्रिक पॉवर जर घेतला त्याचे 3 फॉर्म्युले आपल्याकडे. एक आहे आय स्क्वेअर आर, दुसरा आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि तिसरा आहे व्ही आय. आता याच्यात आपण फक्त आय फाईंड केला आहे आणि दुसरा तर आर. मग आपण फर्स्ट जो फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो. ओके, मग आयच्या जागी आयची व्हॅल्यू टाकून द्या. मग पॉवर जो आहे आयच्या जागी आपण काय टाकलं, ई डिवायडेड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर, त्याचं काय करायचं स्क्वेअर इंटू कॅपिटल आर. ओके, याला सेपरेटली जर सॉल्व केलं तर पी इज इक्वल टू ई स्क्वेअर डिवायडेड बाय करायला कॅपिटल आर प्लस स्मॉल आरचा स्क्वेअर इंटू करायला तुमचा कॅपिटल आर. आता कंडिशन, आता मॅक्झिमम करंट आपल्याला पास व्हायला पाहिजे. म्हणजे मॅक्झिमम पॉवर जर असेल, पॉवर जर मॅक्झिमम, करंट पण कसं असणार मॅक्झिमम असेल. ओके, मग याला आपण काय करू, डिफरन्शिएट करून घेऊ विथ रिस्पेक्ट टू आर. ओके, आणि आज जर डेरिव्हेटिव्ह 0 घेतला तर आपल्याला ती मॅक्झिमम कंडिशन त्या ठिकाणी भेटून जाईल. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डी पी आपण काय करायचं तुम्हाला डी आर घ्यायचा. ई स्क्वेअर जो आहे तो काय कॉन्स्टंट आहे, मग आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार. ओके, ही जी न्युमरेटरची टर्म आहे ती ॲज इट इज लिहा, आर प्लस स्मॉल आर त्याचा स्क्वेअर, आणि जो डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा तर आरचा घ्यायचा, मायनस आर तसाच ठेवायचा. आणि हा जो डिनॉमिनेटरचा टर्म आहे त्याचं काय करावं लागेल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, डी डी आर ऑफ काय असेल कॅपिटल आर प्लस स्मॉल आर त्याचा स्क्वेअर, अँड टोटल डिवायडेड बाय खालच्या टर्मचं काय करायचं स्क्वेअर करायचं. म्हणजे आर प्लस स्मॉल आर त्याचा स्क्वेअर परत त्याचा स्क्वेअर, आर रेश टू काय आला 4. मॅक्झिमम कंडिशन जर असेल तर ई डी पी अपॉन डी आर जो आहे तो किती असणार 0. आधाला ई स्क्वेअर, इथं राहिलं तुमचं काय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर त्याचा स्क्वेअर ॲज इट डी आर काय आला कॅन्सल, मायनस मायनस हा करायला तर तुमचा आर, आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो किती भेटणार तर 2. ओके, तर याला मी स्टार्टिंगला घेऊन टाकतो 2 आणि आर प्लस स्मॉल आर याचा हा झाला तुमचा. पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल याचा, कोणाचा डी डी आर ऑफ काय तर आर प्लस स्मॉल आरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ओके, आणि डिवायडेड बाय काय राहिलं तर तुमचं आर प्लस स्मॉल आर त्याचा रेश टू 4 पॉवर. आता आर प्लस स्मॉल आर रेश टू 4 पॉवर जी आहे ती 0ला मल्टिप्लाय केलं तर 0, ई स्क्वेअर पण 0. म्हणजे पहिली जी टर्म राहिली ती काय राहिली आर प्लस स्मॉल आरचा स्क्वेअर मायनस हा 2 पुढे घेतो मी 2, आणि याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 1 येणार आहे. मग ती टर्म कॅन्सल झाली. मग 2 इंटू आर इन ब्रॅकेट आर प्लस आर या सगळ्यांची जी सम असणार ती किती असणार 0. या दोन्ही टर्ममधून कॉमन येणार आहे काय तर आर प्लस स्मॉल आर, ही टर्म कॉमन आली आणि इथं राहिलं आर प्लस स्मॉल आर मायनस, इथं बघा आर प्लस स्मॉल आर कॉमन घेतला म्हणजे इथं करायला फक्त 2r राहिला इज इक्वल टू करायला 0. ओके, ही टर्म इकडे जी मल्टिप्लाय इकडे काय करून घ्या, इकडे जी मल्टिप्लाय इकडे काय करा डिवाइड. मग आपल्याला जी टर्म राहणार ती काय राहणार आर प्लस स्मॉल आर मायनस 2r इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 0 भेटेल. ही 0 असून काही उपयोग नाही आहे. मग आपल्याला ही टर्म घ्यावं लागेल कॅपिटल आर मायनस 2r की झाला मायनस आर, मग स्मॉल आर मायनस कॅपिटल आर इज इक्वल टू 0. मग स्मॉल आर आणि कॅपिटल आर याची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्याच केसमध्ये तुमचा जो करंट असणार आहे तो कसा असणार तर मॅक्झिमम. तर ही कंडिशन झाली कोणाची तर मॅक्झिमम करंट फ्लो होण्याची. ओके, जेवढे पण तुमचे रेजिस्टन्स आहे त्या सगळ्या रेजिस्टन्सची इंटरनल रेजिस्टन्सची आपल्याला सिरीजमध्ये असेल तर ॲडिशन करून घेऊ आणि पॅरललमध्ये असेल तर काय करणार तर रेसिप्रोकल घेऊन त्याची ॲडिशन होते. ओके, ती कन्सेप्ट मी या ठिकाणी शॉर्टली तुम्हाला समजून सांगतो म्हणजे आपल्याला याचं ॲन्सर सॉल्व्ह करायला काय अडचण येणार नाही. मग ही कंडिशन समजली. मग मॅक्झिमम करंटसाठी तुमचा स्मॉल आर आणि कॅपिटल आर म्हणजे टोटल इंटरनल रेजिस्टन्स आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स दोघांची व्हॅल्यू कशी राहणार आहे सेम राहणार. ओके, तर ही कंडिशन आपली झाली. ही कंडिशन पण तुम्हाला समजली असेल. आता नेक्स्ट कंडिशन आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे एन रोज दिलेलं आहे. एन काय दिलेलं आहे आपल्याला एन सेल्स दिलेले आहे तुम्हाला सेल्स, आणि एम काय दिलेलं आहे तुम्हाला रोज दिलेले आहे. ओके, असंच दिलेलं आहे. मग याच्यामध्ये टोटल किती प्रत्येकाचा रेजिस्टन्स किती आर, अशी किती एन सेल आहे बरोबर ना. म्हणजे टोटल जो रेजिस्टन्स आहे या सिरीजमध्ये. ओके,
इंटरनल रेजिस्टन्स फॉर सिरीजमध्ये रेजिस्टन्सचे काय करतो ॲडिशन, पण असे किती आहे यन आहे, मग यन इंटू काय झाला स्मॉल आर झाला. त्याच्यानंतर यम अशी पॅरललमध्ये कनेक्ट करायचं आहे बरोबर ना. पॅरललमध्ये काय करतो आपण त्याला डिवाइड करतो, म्हणजे जो टोटल आर इक्विवॅलंट आहे तो किती असणार तर तुमचं आर यस, त्याला डिवाइड करायचं कशाने यमने तुम्हाला डिवाइड करावं लागेल, कारण ते आपण कसे कनेक्ट केले तर ते आपण पॅरलली कनेक्ट केलेले आहे. ओके, मग आर इक्वॅलंट जो आहे आर एसची व्हॅल्यू आपल्याला भेटली, मग आर इक्वॅलंट तसाच ठेवणार. आर एसची व्हॅल्यू किती आहे, आर एसची व्हॅल्यू आहे यन इंटू स्मॉल आर डिवाइड बाय काय राहिला तर आपला यम राहिला. आर इक्विवॅलंट जो आहे तर तो टोटल रेजिस्टन्स, हा टोटल रेजिस्टन्स फॉर मॅक्झिमम करंट फॉर मॅक्झिमम पॉवर डिसिपेशन. आर इक्विवॅलंट जो असणार तो का असणार कॅपिटल आर, हा झाला तुमचा यन स्मॉल आर डिवायडेड बाय यम. जर तुम्ही कंडिशन जर बघितलं तर यम इंटू यन जो आहे तो किती 45. मग एक काम करू यनने मल्टिप्लाय करू आणि यनने काय करून घेऊ डिवाइड करून टाकू. मग आर इज इक्वल टू यन इंटू यन झाला यन स्क्वेअर आर डिवायडेड बाय खाली राहिलं तुमचं एम एन, आणि जो एम एन आहे एम एन किती येतं तुमचा 45. मग आपला कॅपिटल आर इज इक्वल टू यन स्क्वेअर इंटू स्मॉल आर डिवायडेड बाय एम एन इज नथिंग बट द 45. कॅपिटल आरची पण व्हॅल्यू दिलेली आहे किती 2.5, तर एक काम करू ती व्हॅल्यू टाकून देऊ 2.5, आणि स्मॉल आरची पण व्हॅल्यू दिलेली आहे किती तर 0.5. आता जो 45 इकडे डिवायडेड इकडे काय कर घ्या मल्टिप्लाय, मग 2.5 इंटू 45 आणि त्याला डिवाइड करायचं कशाने 0.5 इज इक्वल टू करायला यन स्क्वेअर. ओके, आणि इथला पॉईंट आणि इथला पॉईंट आपण काय करणार कॅन्सल, आणि 5च्या टेबलमध्ये 25 आहे, 5 1 1 5 5 किती झाला 25. ओके, तर यन स्क्वेअर जर घेतला तर 5ने मल्टिप्लाय करा, 5 5 जा 25, कॅरी किती गेला 2, 5 4 जा 20 प्लस 2 किती झाला 22, म्हणजे 225. आता हा जो 225 आहे हा कशाचा स्क्वेअर रूट आहे, जर स्क्वेअर रूट जर घेतला तर हा स्क्वेअर रूट आहे तुमचा 15चा, म्हणजे यन इज इक्वल टू किती असणार 50. आता ही जी व्हॅल्यू आहे तर ती याच्यामध्ये पुट करून टाका, म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटेल यमची पण व्हॅल्यू भेटेल. यन किती दिलेलं तुम्हाला 45, यम तसाच ठेवायचा आणि यनच्या जागी काय टाकायचं 15 इज इक्वल टू 45. मग यम इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 45 डिवायडेड बाय 15, आणि 15च्या टेबलमध्ये 45 आहे 15 3 जा, मग यम इज इक्वल टू 3 राहणार आणि यन इज इक्वल टू काय राहणार 15. तर या आपलं काय असणार करेक्ट आन्सर. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर यम इज इक्वल टू 3 अँड यन इज इक्वल टू 15, तर ऑप्शन ए जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन ए. ऑप्शन ए म्हणजेच यम इज इक्वल टू 3 अँड यन इज इक्वल टू 15.